नमस्कार, हॅलो. मी परत एकदा तुम्हाला भेटायला आलेलो आहे पॅरिस क्षणचित्र घेऊन. आता मी उभा आहे पॅरिसमधल्या या अतिशय उत्तम स्थळावर. हे सीन नदीचं शहर, सीन नदी आहे वाहती आणि इथे बोटिंग छान केलं जातं. पॅरिस शहराची निर्मिती ह्या सीन नदीच्या काठी झालेली आहे. जवळजवळ 20 लाख लोकसंख्या असणारं हे शहर आहे आणि पॅरिस देशाची लोकसंख्या जवळ 8.5 कोटीपर्यंत आहे. तर अशा या उत्तम फॅशनच्या आधुनिक गंगोत्रीपाशी, आधुनिक पंढरीपाशी मी सध्या उभा आहे आणि त्याच्यातला अतिशय नामवंत गोष्ट जी पॅरिसमधली आहे ती आयफेल टॉवर आहे. इथे येऊन बघितल्याशिवाय आपली पॅरिसची यात्रा पूर्ण होत नाही. पॅरिस आणि आयफेल टॉवर आणि आयफेल टॉवर आणि पॅरिस असं हे नातं आहे. तर हा जगप्रसिद्ध आयफेल टॉवर इथे आहे आणि मी आयफेल टॉवरच्या समोर उभा आहे. या टॉवरची माहिती सांगायची म्हणजे पॅरिस शहराच्या मध्यभागी आणि सीन नदीच्या काठावर 1889 मध्ये उभा राहिलेला हा मनोरा आहे. फक्त लोखंडाच्या सळ्या आणि रिवेट्सनं बनलेला नाहीये, तर तो एक स्वप्नांनी, कल्पनांनी आणि जिद्दीनं बनलेला आहे. तर असा हा पॅरिसचा टॉवर आहे. शॅम्प द मार्स या भागामध्ये हा उभा करण्यात आलेला आहे. पॅरिस म्हणजे काय नाही मला सांगा. फॅशनची पंढरी, जगातली फॅशन इथूनच सुरू होती. आधुनिक जीवनशैली, मोठमोठ्या इमारती, छान छान रस्ते, खाण्यापिण्याची जंगल आणि ऐषारामी जेवण आणि आधुनिक फॅशनची ही सगळी जनता इथे वावरणारी असं हे रम्य पर्यटन स्थळ आहे. आणि सेंट्रल युरोपमध्ये हे शहर मोडतं. इथे 324 मीटरचा हा टॉवर आहे. जवळजवळ 1063 फूट. गुस्ताव आयफेल नावाच्या व्यक्तीने या टॉवरचं इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि ती प्रोजेक्ट इंडस्ट्री होती, कन्स्ट्रक्शन, आणि त्यांना हे काम मिळालेलं होतं सरकारकडून. त्यामुळे गुस्ताव आयफेल यांचंच नाव आयफेल टॉवर म्हणून इथे प्रसिद्ध झालेलं आहे. जवळजवळ 300 कामगारांनी हे काम केलेलं आहे. 1889 ते 1930 या काळामध्ये हा आयफेल टॉवर जगामधला हा एक अतिशय प्रसिद्ध उंचीचं स्थळ होतं. 1887 मध्ये याचं बांधकाम सुरू झालं आणि 1889 मध्ये हे बांधकाम पूर्ण केलं गेलं आणि 31 मार्च 1889ला त्याचं उद्घाटन झालं की ज्या वेळेला 6 मे 1889ला आयफेल टॉवर हा लोकांसाठी खुला करण्यात आला. तर असा हा खूप सुंदर आहे आणि प्रत्येक पर्यटकांनी या स्थळाला भेट द्यावं असं हे स्थळ आहे. सुंदर रस्ते, सुंदर गाड्या, सुंदर परिसर, अतिशय रम्य स्थळ. पर्यटक इथे सहलीसाठी आलेले आहेत आणि फॅशनची आधुनिक जनता तुम्हाला इथं दिसतीये. सर्व काही मुलांची सहल पण आलेली आहे आणि ह्या पॅरिसच्या ठिकाणाला जवळजवळ दर वर्षाला साधारण 70 लाख ते 1 कोटी लोक इथे भेट देतात आणि इथली रेड वाईन अतिशय प्रसिद्ध आहे. कधी आलात तर अवश्य या रेड वाईनचा आस्वाद घ्या आणि पॅरिसला आलात या आयफेल टॉवरला भेट देऊन आपली इथं भेट करून घ्या. तर ही व्हिडिओ कशी वाटली आहे अवश्य कळवा आणि पॅरिसच्या क्षणचित्रामध्ये तुम्ही वेळोवेळी भेटलात. आपल्या फीडबॅक आणि चॅनलच्या सबस्क्रिप्शनची मला नेहमीच अपेक्षा आहे. बाय बाय. परत भेटूयात पुढच्या ठिकाणी.